आपल्या पोवाड्यांनी अख्खा महाराष्ट्र गाजवणारे तसेच देश विदेशात आपला ठसा उमटवणारे शिवशाहीर डॉक्टर विजय महाराज तनपुरे हे कृष्णाकार सजावट व एस.जी. कायगावकर प्रस्तुत एटीव्ही न्यूज कट्ट्यावर आले होते। त्यांच्याशी आपण मनमुराद अशा गप्पा मारल्या। चला तर मग पाहूयात एटीव्ही न्यूजचा हा विशेष कार्यक्रम कृष्णाकार सजावट व एस.जी. कायगावकर प्रस्तुत एटीव्ही न्यूज कट्टा। एटीव्ही न्यूज कट्ट्याचे प्रायोजक आहेत कृष्णाकार सजावट। आपल्या स्वप्नातील कार सजवा आपल्या मनाप्रमाणे। झोपडी कॅन्टीन समोर अहमदनगर। सहप्रायोजक एस.जी. कायगावकर, SBI बँकेसमोर अहमदनगर, त्याचबरोबर सराफ बाजार अहमदनगर। राजकारणी मारणारी थाप ती नळी थाप असते, ती जनतेला मारलेली थाप असते, डपावरची नसते। तुमची डपावरची थाप आहे, ती थाप ती तुम्ही सोडू नका। नाही, कीर्तन करता येईल, कारण हल्ली राजकारणात हे चाललेलं आहे। आतून कीर्तन वरतून तमाशा, उलट केलं तरी चालेल की आतून तमाशा वरतून कीर्तन। ते तुमचा पेशा नाही, तो राजकारण्यांचा आहे, तर तुम्ही करू नका। तुम्ही शाहीरच राहा, शाहिरांची आजही गरज आहे। महाराजांच्या काळात जी डफावरती थाप पडायची, त्याने संपूर्ण समुदाय जागावायचा, मराठा जागावायचा। हे आपलं आपली हा संस्कार आहे, ती संस्कृती आहे महाराष्ट्राची, ती सोडायची नाही। हे पण करा, ते पण करा, बस तेवढं मजा आहे। मोठे व्हा, दीर्घायुष्य व्हा, शतायुष्य व्हा। नमस्कार, एटीव्ही न्यूज कट्ट्यावरती आपलं स्वागत। कृष्णाकार सजावट प्रस्तुत व एस.जी. कायगावकर यांच्या सहकार्याने हा एटीव्ही न्यूज कट्टा आपण आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत। आणि या कट्ट्याने काही काळातच अतिशय लोकप्रिय झालेला हा कट्टा आणि लोकांची मागणी या कट्ट्याला अनेक दिवसापासून वाढत चाललेली आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कट्ट्यावरती यापूर्वी अनेक राजकीय क्षेत्रातील धुरंधर या ठिकाणी येऊन गेले आणि आणखी धुरंधर येतीलच, परंतु सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील सुद्धा लोक या ठिकाणी आली पाहिजे असा एक प्रवाह आमच्यापाशी आला, असा विचार आमच्यापाशी आला आणि त्यातूनच आजचा हा कट्टा आपण या ठिकाणी आयोजित केला। आणि त्यातील पहिले जे व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे तनपुरे महाराज, डॉक्टर विजय तनपुरे, शिवशाहीर। सर, शिवशाहीर म्हणलं की एक महाराष्ट्राचा पूर्ण इतिहास डोळ्यासमोर येतो, कारण की या पोवाड्यातूनच महाराष्ट्र काय हा लोकांना कळाला, महाराष्ट्र काय होता हा लोकांना कळतो। तुम्ही मला फक्त थोडक्यात आपल्याविषयी थोडी माहिती द्या। मी लहानपणी मला 2 वर्षाचा असताना पोलिओ झाला। मग वडील मिलिटरीत होते, त्यांनी बरेच प्रयत्न केले पण यश नाही आलं। मग आई मला कीर्तनाला घेऊन जायची, त्याच्यातून पोवाड्याची मला आवड निर्माण झाली आणि हळूहळू माझ्या शाळेतून पोवाड्याला सुरुवात झाली। सर, आपल्याला देशातील शाहीरमधली पहिली डॉक्टरेट ही पदवी मिळाली, कसा झाला हा प्रवास सुरू आणि थोडीशी माहिती सांगा आम्हाला याविषयी। कारण की डॉक्टरेट ही पदवी जी आहे ती आपल्या जिल्ह्यामध्ये 3 व्यक्तींना भेटली। बरोबर, एक विखे पाटलांना आहे, एक आपल्याला आहे आणि बाबुराव दादा तनपुरेला आहे। आणि ही पदवी आणि याच्यामध्ये ही पदवी जी आपल्याला भेटली देशामध्ये पहिलीच पदवी शाहीरमध्ये। तर कसं बघता तुम्ही या पदवीकडे आणि यासाठी किती मेहनत घ्यावी लागली? खरं पाहिलं तर माझ्यापेक्षाही जास्त
दिग्गज शाहीर या महाराष्ट्रात होऊन गेले. त्याच्यामध्ये शिवशाहीर बाबासाहेब देशमुख शाहीर, साबळे शाहीर अनंत फंदी, त्याच्यानंतर विठ्ठल उमप अशी वगैरे दिग्गज शाहीर झाले. परंतु त्यांच्याकडे तसा काही प्रकारचा कागदोपत्री पुरावा नव्हता, त्यामुळे ते तिथपर्यंत गेले नाही. आणि मग माझ्याकडे गेले 29 वर्षाचे सगळे आत्तापर्यंतच्या बातम्या वगैरे कटिंग सगळं कार्यक्रमाचे फोटो हे सगळे दिल्यानंतर मला ती डिलीट मिळाली. पण मी स्वीकारताना हेच सांगितलं की खऱ्या अर्थानं डॉक्टरेट ही त्या लोकांना मिळाली, फक्त स्वीकारण्याचा मान मला मिळाला. म्हणजे बस माझ्या आयुष्याचं काहीतरी चीज झालं की त्या दिग्गजांच्या रांगेमध्येही मला बसण्याचा मान मला मिळाला. सर, जे शिवाजी महाराज होते किंवा जे राजे महाराज यांच्या आधी होऊन गेले त्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत नव्हत्या असं कधी आपण ऐकलं पण नाही. तर याबद्दल तुमचं काय मत आहे की त्या काळात असं का होत नव्हतं, आणि आपलं जे सरकार आहे ते फक्त शिवशाहीर म्हणून घेण्यातच धन्यता मानतं का? नाही, बरोबर आहे. छत्रपतींच्या काळामध्ये कुठलाही शेतकरी आत्महत्या करीत नव्हता. याचं कारण का शिवाजी राजांनी प्रत्येक गोष्टीचं एक वेगळ्या प्रकारचं नियोजन केलं होतं. का रयतेच्या भाजीच्याही देठाला धक्का लागू नये असा राजांचा एक आपल्या सैनिकावरती धाक होता. आणि त्यामुळे शेतकऱ्याला माहीत होतं आणि त्याला परवडेल असाच शेतसारा तो राज्यासाठी गोळा केला जायचा. मग त्याच्यामुळे शेतकरी जगला तर रयत जगेल अशी राजांची एक धारणा होती आणि त्या पद्धतीने राजे जगायचे. आजकालच्या लोकांनी, आजकालच्या राज्यकर्त्यांनी राजांचा एवढा जरी गुण घेतला की जलसंधारणाचा प्रश्न छत्रपतींच्या काळात तो त्यांनी त्यावेळी राबवला. पहिली शेतकरी बँक किंवा पहिला शेतकरी जर कर्जमुक्त केला तर तो राजमाता जिजाऊ माँसाहेबांनी, की पहिल्यांदा सगळ्यांना ज्या 18 पगड जातीची लोकं होती, 12 मावळ ते 36 गावातले लोकांना जवळ बोलवलं. कोणाला बियाणं पाहिजे त्यांना बियाणं दिलं, कोणाला बैलजोडी पाहिजे बैलजोडी दिली, कोणाला शेत जमीन दिली, त्यानं पण रोख पैसा कोणालाही दिला नाही. त्याच्यामुळे ती कर्जमाफीचा प्रश्नही आला नाही आणि तेव्हाचा शेतकरी सुखी झाला. आणि तो आत्ताच्याही राज्यकर्त्यांनी राजांच्या या चरित्रातून हा गुण घेतला तर निश्चितच आजचाही शेतकरी सुखी होईल, याच्यामध्ये काही शंका नाही. पण एक महाराज असं आहे की पूर्वीचं आपण सरकार असेल किंवा आत्ताच सरकार असेल, यांना दरवेळेस ते कर्जमाफीचा विषय पुढे येतो. दरवेळेस आता मागच्या सरकारने कर्जमाफी दिली, या सरकारने कर्जमाफी दिली, परंतु हा प्रश्न येतोच का? कारण की आपण शिवाजी महाराजांचं उदाहरण घेतलं किंवा इतर राजे सुद्धा होऊन गेले, इतर महाराजे सुद्धा होऊन गेले, ते ज्या पद्धतीने नियोजन करतात त्या पद्धतीने नियोजनामध्ये हे कमी पडतात का? हो, शेतकऱ्यांच्या मालाला जर हमी भाव दिला तर हे अशा प्रकारची कर्जमाफी देण्याची गरज पडणार नाही. आणि कर्जमाफी म्हणजे काय, एक प्रकारचं हे पेन किलर आहे, फक्त पेन किलर, की त्याच्यातून तात्पुरती, जसं क्रिकेटमध्ये क्रिकेट खेळताना एखाद्या क्रिकेटरला बॉल लागतो, तात्पुरतं त्याला ते इंजेक्शन देऊन वेदना त्याच्यात जातात, पण ते कायमस्वरूपी जात नाही. कायमस्वरूपी जर याच्यावर काम करायचं असेल तर प्रत्येकाने ही प्रामाणिकपणे, प्रत्येक राज्यकर्त्यांनी जर ही मनामध्ये धरलं तर निश्चितच हा शेतकरी सुखी झालेला आपल्याला काही दिवसातच दिसेल. मात्र ही प्रत्येकाची प्रामाणिक जबाबदारी या ठिकाणी आवश्यक आहे. सर, आपण जर पूर्वीचा काळ पाहिला तर आपल्याला सकाळी सकाळी भक्तिगीतं ऐकायला मिळायची प्रत्येकाच्या घरात. पण आत्ताचं जर आपण पाहिलं तर आपल्याला चित्रपटातील गाणे ऐकताना मुलं दिसतात. हा काळ कुठे ना कुठे बदलायला हवा, मुलांना देखील पोवाडे काय आहे हे माहीत व्हायला हवं. आणि आपण जर पाहिलं शिवजयंती आली की आपल्याला चौकात पोवाडे ऐकायला मिळतात, त्याशिवाय आपल्याला मिळत नाही. तर हे कुठेतरी बदलायला हवं. पालकांनी मुलांमध्ये हे रुजू केलं पाहिजे, सकाळी सकाळी त्यांना पोवाडे ऐकवायला पाहिजे, जेणेकरून त्यांना कळेल. त्याविषयी काय सांगता? लोकांनी छत्रपतीला एका चौकटीत बंद केलं आहे, लढाया वगैरे वगैरे करून एवढंच. आजकाल आपण पाहतो की शिवाजी महाराज चौकात दिसतात आणि तरुण पोरं लगेच चौकीत दिसतात आपल्याला. हा फरक आहे. हो, म्हणजे फक्त त्याच दिवशी DJ लावायचा, त्याच्यावर शिवजयंती साजरी करायची, दारू पिऊन छत्रपतींची जयंती करायची. याच्यावरती मी तर नेहमी सांगतो की शिवजयंतीला ज्या उड्या मारतात त्याच्याऐवजी शिवाजी राजांचे विचार डोक्यात घातले तर निश्चितच आपल्या आयुष्यामध्ये बदल होईल. आणि म्हणून आता आगामी 1 वर्ष मी फिरतोय की शिवछत्रपतीच्या चरित्रातून मी बी घडलो, तुम्ही बी घडा. म्हणजे छत्रपतींच्या चरित्रातून काय आपल्याला घेता येईल. जर मुलांच्यावरती तसे संस्कार केले, आता ठीक आहे टेप रेकॉर्डर वगैरे काही नाही, पण मोबाईल प्रत्येकाकडे आला तर प्रत्येकाच्या आईवडिलांनी मुलांच्या मोबाईलमध्ये जर पोवाडे भरून दिले आणि छत्रपती जो 4थीच्या इतिहासापुरता आता मर्यादित राहिला, तोही छोट्या
स्वरूपात छत्रपतीचा इतिहास आहे का तो सांगण्यासाठी मला 7 दिवस लागतात. कारण मी माणसानं कसं जगावं हे आम्हाला रामायण शिकवतं, माणसानं कसं मरावं हे आम्हाला श्रीमद भागवत शिकवतं, परंतु राष्ट्रासाठी कसं जगावं हे छत्रपतींचं चरित्र शिकवतं आणि राष्ट्रासाठी कसं मरावं हे धर्मवीर संभाजीराजांचं चरित्र शिकवतं. म्हणून जर आजकालचा कुणी पोरगा म्हणला ना की माझ्या वडिलांनी मला काही ठेवलंच नाही, मी लगेच त्याला म्हणतो तुझ्या कानामागं 2 लावीन. कारण शिवाजीराजाकडे 4 पर्याय होते. 4ही पर्याय त्याच्यातला शेवटचा पर्याय शिवाजीराजांनी ठेवला की पहिला पर्याय होता की शहाजहानबरोबर शहाजीराजांची मैत्रीचे संबंध होते. म्हणजे शहाजहानचं संपूर्ण भारतवर्षावर राज्य होतं. मग जर शिवाजीराजांसाठी शहाजीराजांनी शब्द टाकला असता तर शिवाजीराजे तेव्हाचे खासदार झाले असते नक्कीच. आणि मग पण तो वशिला नको होता. आणि वशिला म्हणजे काय, वय नसलेला, शिक्षण नसलेला आणि लायकी नसलेला, त्याचं नाव आहे वशिला. मग शिवाजीराजांनी तोही पर्याय नाकारला. दुसरा आदिलशहाकडे शहाजीराजे नोकरीला होते, तोही पर्याय नाकारला. तिसरा वडिलांच्या इस्टेटीवर ऐशमधी राजे लोळले असते, तोही नाकारला. पण एक छोटंसं स्वराज्य 18 पगड जातीला एकत्र करून शिवाजीराजांनी स्वतःच्या बळावर जे तयार केलं तेच आजकालच्या तरुणांनी घ्यावं. शिवछत्रपतीच्या एवढ्याशा भव्य शिवसागरातून एवढा मोठा छोटासा जलबिंदूसुद्धा आपल्या आयुष्याची तहान भागवू शकतो. म्हणून शिवचरित्र प्रत्येक आईवडिलांनी मुलांना दररोज थोडं तरी प्रमाणात सांगावं. आणि मी तर आमच्या घरी दर असे 48 रविवार झालेत आत्तापर्यंत की लहान मुलांना ते सांगतोय. जवळजवळ 51 मुलं येतात आणि त्याचा परिणाम असा झाला की ते घराच्या बाहेर पडताना आपल्या आईवडिलांचं दर्शन घेऊनच मग बाहेर पडतात. कारण आजकाल आईवडिलाचं ऐकायला मुलांना लाज वाटते. मी छत्रपतींचं सांगतो की ते प्रत्येक शब्द आईचा शब्द प्रमाण मानायचे, पण आम्हाला आजकाल आईचं ऐकायला लाज वाटते. कारण का तर लोक दूध खुळा म्हणतील ना. पण मी सांगतो की आईच्या स्वप्नासाठी, आईच्या सुखासाठी जो दूध खुळा होतो ना तोच नाद खुळं कर्तृत्व करून दाखवू शकतो. म्हणून छत्रपतीच्या चरित्रातून ही प्रत्येक गोष्ट शिकावी हीच आईवडिलांना मी विनंती करतो. सर, शाळेच्या इतिहासाच्या विषयामध्ये किंवा जे ऐतिहासिक पुस्तक आहे त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांबद्दल भरपूर लिहून येतं, परंतु ते फक्त इतिहासापुरतंच लोक वाचतात आणि सोडून देतात, परंतु ते आचरणात आणताना काही वाटत नाही. तर शिवाजी महाराजांचं जे चरित्र होतं ते फक्त इतिहासापुरतं मर्यादित आहे का असं वाटतं का तुम्हाला? नाही, त्याला जॉईंट मी एक प्रश्न करतो. कारण की अतिशय सुंदर असा त्याचा तो प्रश्न होता. तर मला असं म्हणायचं की राजकारणी लोक महाराजांचा पुतळा हा स्टेजवर असतो, हार घालतात, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी च्या घोषणा देतात, परंतु ते आचरणात आणतात का? तुम्हाला काय वाटतं एकंदरीत? नाही आणत असे म्हणजे सगळेच म्हणत नाही, अपवाद आहेत त्याला. पण मी तर स्वतः तसा जगतो. छत्रपती जसे जगले, कारण मी शिवाजीराजांनी प्रत्येक क्षणाक्षणाचं नियोजन केलं. आता छोटंसं उदाहरण त्याचं सांगता येईल. आपल्याला एवढंच इतिहास माहिती आहे की शिवाजीराजांनी शाहिस्तेखानाच्या लाल महालावर हल्ला केला आणि 3 तासामध्ये राजे आणि त्यांचे मावळे परत आले. आपल्याला एवढाच इतिहास आपल्याला माहिती आहे. म्हणजे याचाच अर्थ 15 एप्रिल 1645ला शिवाजीराजांनी रोहिडेश्वरावर शपथ घेतली, तर 6 जून 1674 म्हणजे जवळजवळ हा 29 वर्षाचा प्रवास सहज झाला नाही. म्हणजे यशाला शॉर्टकट नसतो हे शिवाजीराजांनी दाखवून दिलं. आणि मग वयाच्या 15व्या वर्षी राजांकडं ध्येय निश्चित होतं. मी परवा पुण्यात गेलो, कुठे कॉलेजला व्याख्यान होतं. एका पोराला सहज विचारलं, म्हणलं अरे तुझं काही ध्येय आहे का नाही? म्हणजे हो महाराज आपलंही ध्येय आहे. म्हणलं काय? म्हणे तिला पटवणं. अरे म्हणलं असली आवला ते पानशेत धरण फुटलं त्याच्यामध्ये वाहून का नाही गेली? शिवाजीराजाकडं ध्येय होतं. आपल्याला एवढंच माहिती आहे का 3 तासात गेले, शाहिस्तेखानावर हल्ला केला आणि राजे सुरक्षित आले. पण त्याच्या अगोदर राजांनी 3 वर्ष अगोदर त्या लाल महालाचा सेट राजगडावर उभा केला आणि राजे आणि मावळे त्याच्यावर 3 वर्ष सराव करत होते का कोणी कुठून यायचं, कोणी कुठून यायचं. आणि एवढ्या मोठ्या 2.25 लाखाच्या फौजेवर कमीत कमी 450 लोकांनी हल्ला केला आणि राजे सुरक्षित आले. आजकालच्या लोकांना जर म्हणायला गेलं कुठं 2.25 लाख आणि कुठं 450, तर आजकालची लोक म्हणतील का त्याची फेर मतमोजणी करा असं ते म्हणतील. पण मग आपल्याला एवढंच माहिती आहे. म्हणून तरुणांनी त्यांच्या प्रत्येक कृतीतून प्रत्येक शिकावं आणि तसं आत्मसात. आणि याच्यामध्ये मगाशी तुम्ही बोलता बोलता मला बोलून गेले की मी प्रामाणिकपणे हे सगळं करतो. निश्चितच प्रामाणिकपणामध्ये फार ताकद आहे, हा माझाही स्वतःचा अनुभव आहे. फक्त
आपल्या स्वतःशी प्रामाणिक राहा, मग सगळं विश्व तुमच्या पाठीशी उभं राहतं. हा माझा स्वतःचा अनुभव. याच्यावरती एक विचारतो की आता चीन भारत हे जे वातावरण झालेलं आहे, चीनकडे खूप मोठं सैनिक आहे असं बोललं जातं, हे केलं जातं, तर आपल्या राज्यकर्त्यांनी एकदा शिवचरित्र वाचलं पाहिजे का? नक्कीच. शिवाजी महाराजांच्या चरित्रातून इस्रायलसारखा छोटासा देश आहे, पण छत्रपतीच्या गनिमी काव्यावरती तो आखातातील अनेक राष्ट्राशी अनेक वर्ष लढू शकला. हो, म्हणजे अमेरिकेशी लढू शकला. आणि म्हणूनच आज जवळजवळ 14 देशामध्ये छत्रपतींचा अभ्यास केला जातो. अनेक युनिव्हर्सिटीमध्ये छत्रपती अभ्यासले जातात, कारण हे असे कित्येक राजे झाले आणि गेले, कोणाची जयंती नाही होत आणि मयंती नाही होत, पण हे जो स्वतः जगतो आणि ज्याप्रमाणे बोलतो त्याप्रमाणे वागतो, तेव्हा असे रिझल्ट येतात. म्हणून आजकालच्या राज्यकर्त्यांनी जर छत्रपतींच्या युद्धनीतीचा जर अभ्यास केला तर निश्चित आपण जागतिक महासत्ता भारत व्हायला काही हरकत नाही, असं मला तरी दिसतं. सर, आपले अनेक ठिकाणी कार्यक्रम होतात, आपण आजपर्यंत अनेक पोवाडे देखील गायले आहात. ही पोवाडे गाण्याची आवड तुम्हाला कुठून निर्माण झाली, कशी निर्माण झाली? मी लहान होतो, तिसरीला होतो. माझी आई मला राहुरीला आमच्या सुदर्शन महाराज यायचे पंढरपूरचे, आणि ते पोवाड्यात कीर्तनात पोवाडे म्हणायचे. मला कुबडी नव्हती चालायला, कारण मी रांगत चालायचो, आणि आई मला कडेवर घेऊन जायची. मग त्या एका कीर्तनात ते पोवाडा अर्धा म्हणायचे आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या ठिकाणी. मग त्या दिवशी तेव्हा जरी इतकी परिस्थिती अशी होती तरी हजारोनी लोक म्हणायचे आणि ते पोवाड्यात ते म्हणायचे, आणि मग मला त्याच्यातून आवड निर्माण झाली. मग मी करत पोवाडे बाबासाहेब देशमुखांचे ऐकले आणि करत गेलो. मग मलाही वाटलं माझ्याही कॅसेट निघाव्या. मग मी मुंबईला जवळजवळ तब्बल 11 ते 12 वर्ष मी फार मोठा संघर्ष केला आहे. म्हणजे तुम्ही जात असाल मुंबईला, पाहिलं असेल की सांताक्रूज स्टेशन ते जुहूचं हरिराम कृष्ण मंदिर हे जवळजवळ 17 किलोमीटरचं अंतर आहे. त्या रस्त्यावरून मी पायी चालायचो. लोकलचं तिकीट ₹1.5 होतं, तोही ₹1.5 माझ्याकडं नसायचा. या नगर शहरात यायचो, एस टीतून स्टँडवरून उतरायचो. चितळे रोडला अनिल भैयाचं ते गाडी होती वडापावची, तिथून ते ₹10-20 मला द्यायचे. पुन्हा मी जायचो, आणि असा संघर्ष 11-12 वर्ष चालला. मग तेव्हा माझी पहिली कॅसेट आमच्या विजय सेठींनी काढली, आणि मग तिचं प्रकाशन झालं. आणि मग आमचे भाऊसाहेब येवलेंनी सांगितलं की शिवसेना प्रमुखांचा पोवाडा काढा, आणि मग तो पोवाडा प्रकाशित झाला मुंबईमध्ये. आणि बस मग मला महेश कोठारेंनी सांगितलं, सचिननी सांगितलं. मग मी रात्रीच्या 12 वाजता टिळक बीचचा तो होल्डिंग पाहायला गेलो. मुंबईमध्ये 35-40 होल्डिंग मोठमोठाले विनसनी लावले होते, आणि मग ते पाहायला गेलो. पण यशाला शॉर्टकट नसतो, म्हणून तरुणांनी हे तेच करावं. आलेल्या प्रत्येक संकटाला पायरी केलं ना तर निश्चित होतं. आणि मी तर मला अपंग समजत नाही, आणि म्हणून नेहमी अपंगांना एक सांगत असतो मी की आपलं गेलं आहे काय, त्याच्यापेक्षा आपल्याकडे शिल्लक काय आहे त्याचा विचार करा. म्हणून जे शरीराने अपंग आहेत त्यांच्यासाठी, आणि जे मनाने अपंग आहेत त्यांच्यासाठी असं म्हणावं असं वाटतं कि जिंदगी में कभी उदास नहीं होते, तकदीर की खेल से निराश नहीं होते, हाथों की लकीरों पर यकीन मत करना क्योंकि तकदीर उनकी भी होती है जिनके हाथ नहीं होते. अशा पद्धतीने मी जगतो. शेवटी एक विश्रांती आपण आता या ठिकाणी घेणार आहोत. विश्रांतीच्याला जाता जाता प्रेक्षकांसाठी एक पोवाड्याचं एखादं कडवं की जे तुमच्या बहारदार आवाजामध्ये ऐकायला आवडेल. नक्कीच. आता संगीत नाही पण तुम्ही समजून घ्या, तसं यूट्यूबवर अनेक व्हिडिओ आहेत, पण ठीक आहे. ओम नमो श्री जगदंबे, नमन तुझा अंबे, करुण प्रारंभे, डफावर थाप तुंतुण्या तान, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शिवरायाच गातो गुणगान जी जी जी. या ठिकाणी एक छोटीशी आपण विश्रांती घेणार आहोत. कुठेही जाऊ नका, ही चर्चा अशीच चालू राहणार आहे. कृष्णा सजावट प्रस्तुत ATV न्यूज कट्टा. ATV न्यूज कट्ट्याचे प्रायोजक आहेत कृष्णा कार सजावट. आपल्या स्वप्नातील कार सजवा आपल्या मनाप्रमाणे. झोपडी कॅन्टीन समोर अहमदनगर. सहप्रायोजक SG कायगावकर, SBI बँकेसमोर अहमदनगर. त्याचबरोबर सराफ बाजार अहमदनगर. आता आला आहे ट्रेंड कार फॅशनचा. आपली कार सजवा मनासारखी. बदला तिचं रूप. कृष्णा कार सजावट. झोपडी कॅन्टीन, नगर मनमाड रोड, सावेडी अहमदनगर. मोबाईल 997536 4612 88 88 85 66 88.
नथ खुलावे असे दागिने रेखीव नक्षीदार सोने चांदी हिरे लेहुनी फुले साज शृंगार सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं विविध जाती धर्मांच्या परंपरेनुसार स्पेशल डिझाईन्स तयार करणारे SG कायगावकर, SBI बँकेसमोर अहमदनगर, त्याचबरोबर सराफ बाजार अहमदनगर. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. कृष्णागार सभा प्रस्तुत ATV न्यूज कट्ट्यावर. हा कार्यक्रम आपण कृष्णागार सभा प्रस्तुत आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे SG कायगावकर हे सुद्धा या कार्यक्रमासाठी आग्रही होते आणि त्यांनी सुद्धा हा कार्यक्रम व्हावा यासाठी प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी आता आपण ब्रेक नंतर पुढचा जो प्रश्न आहे तो माझा अतिशय महत्त्वाचा आहे. महाराज शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्याने आपले घरचे संबंध होते. अनेक वेळा त्यांनी आपल्याला बोलवलं, अनेक वेळा त्यांनी कानमंत्र दिले आपल्याला. एक क्लिपसुद्धा माझ्याजवळ आहे. ती क्लिप म्हणजे त्यांनी आपल्याला सांगितलं होतं शाहीर हे सोडू नको. पण हो नेमकं त्यांच्याविषयी काय आठवणी आपल्या आहेत? नाही, खरं तर आज मी तुमच्यासमोर जो बसलोय तो केवळ त्यांच्यामुळेच, शिवसेना प्रमुखांच्यामुळे. म्हणजे तुम्ही विचारलं म्हणून सांगतो की 2001मध्ये मला नगरला मनोविकार तज्ज्ञाकडे ॲडमिट केलं. सगळं गेलं होतं उडून. म्हणजे मी असं म्हणणार नाही का फ्यूजच गेलं, अख्खी DP जळाली म्हणू आपण. अशा अवस्थेत नगरला ॲडमिट केलं. मग आमच्या भावानी मातोश्रीवर फॅक्स पाठवला बाळूनी. मग तिथून थापाचा फोन आला. डॉक्टर बापूसाहेब मसे गेले आपल्यातून, ते आता टिळक रोडला होतं त्यांचं दवाखाना. आणि मग त्यांना सांगितलं थापाने की लक्ष राहू द्या. आणि त्यानंतर 1-1.5 तासात नगर शहराचे तेव्हाचे आमदार अनिल भैया राठोड पैसे घेऊन आले. माझ्या वडिलांकडे पैसे दिले आणि बाळूला पुन्हा 20 रुपये दिले की साहेबांना सांगा की पैसे मिळाले. म्हणजे ज्या मातोश्रीवर दिवसभरात किमान 100-150 फॅक्स आरामशीर येत असतील दिवसभरात, मग त्याही मध्ये आपल्या फॅक्सची दखल घेतली आणि मग मला हे पुनर्जन्म मिळाला. आणि म्हणून मी तो वाटतोय लोकांना. नाहीतर मी आज राहुरीच्या रस्त्यावर असं करत असं काही बी कदाचित गेलोही असतो या जगातून. म्हणजे हे विधिलिखित होतं, काहीतरी माझ्या हातून परमेश्वराला करायचं होतं. आणि म्हणून जवळजवळ बाळासाहेबांच्या 49 भेटी झाल्या. प्रत्येक भेटीत मला नवीन शिकायला मिळालं. एक गोष्ट वेगवेगळी मिळायला गेली. मागेसुद्धा एक 2-3 वर्षापूर्वी गाडी घेत असताना नितीन मानगुडे माहीत असतील तुम्हाला. हो. आता ते पुण्यामध्ये मला म्हणे महाराज कोणती गाडी घेता? म्हणलं स्कॉर्पिओ. ती घेऊ नका ती. म्हणलं मग ते इनोवा घ्या. म्हणलं 15 लाखाला आहे. ते मी देतो ना हो चेक. लगेच ते चेक द्यायला लागले. म्हणलं राहू द्या हो, तुम्ही तरी चेक देऊ राहिले. अख्खे बाळासाहेब माझ्याबरोबर होते. मग इनोवा पण नाही, चेक शिवाय मर्सिडीज मला एका फोनवर आली असती. म्हणलं पण नाही, मी बाळासाहेबाला का आवडतो तर मी सेल्फ मेड आहे, का मला समाजापुढे हात पसरायला आवडत नाही. आणि म्हणून बाकीच्या अपंगांनाही तेच मला शिकवायचं आहे की आपण समाजासमोर हात पसरू नये. इतके बाळासाहेब फक्त माझ्या पाठीशी होते म्हणून मी त्या नुसत्या तेवढ्या विश्वासावर मी आगेकूच करत राहिलो आणि प्रत्येक प्रयत्नाला यश मिळत राहिलं. पण कधीही बाळासाहेबांच्या ओळखीचा मी गैरफायदा घेतला नाही आणि म्हणून ते संबंध मी टिकून ठेवू शकलो. आणि म्हणून तर आज आनंद वाटतो की आज जवळजवळ मला तुमच्यासारखे मला
जवळजवळ 28,000 मित्र आहे की प्रत्येकाला मी नावानिशी ओळखतो. क्या बात. हो, म्हणजे या गोष्टी हे माझी ही श्रीमंती आहे माझी आणि विसरत कोणालाही नाही मी. बरोबर ती सवय लागलेली अगदी लहानपणापासून, म्हणून ती वाढत 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 गेली. म्हणून विविध चॅनलचे पत्रकार किंवा प्रिंट मीडियाचे जवळजवळ 182 पत्रकार आहेत का जेव्हा एखादी बातमी मी तयार केली आणि त्याची PDF फाईल मी पाठवली तर साधारण 3 दिवसामध्ये 450 पेपरांना महाराष्ट्रातल्या मोठी बातमी कव्हरेज मिळतं. असं मी हे कमावलं मी. सगळ्याच चॅनलवरती तुम्ही लोकप्रिय आहात. होय. हे संबंध कसे जुळले तुमचे? का एकदा जोडलं गेलं की का सांगता येत नाही. आता मागे शिवाश्रमचं भूमिपूजन झालं तेव्हा सगळ्या मुंबईतल्या मोठमोठ्या वाहिन्यांनी प्रसिद्धी दिली. म्हणजे मंदार फणसेंनी, राजीव खांडेकरांनी, उदय निरगुडकरांनी, नंतर निखिल वागळेंनी, सगळ्यांशी हे एकदा जुडलं का मी एक तर कोणाच्या ओळखीचा गैरफायदा घेत नाही. काय असेल तर ते स्वतःच्या याच्यावर, नाही तर लोकांना ती सवय लागलेली. आपल्यामध्ये काय आहे हे ओळखलं ना जर कधी तर कधी माणूस माणसाला 3 प्रकारचा गर्व येतो. एक पैशाचा येतो, एक ताकदीचा येतो आणि एक पदाचा येतो. एखादा तर आता आपण एखाद्या हॉलमध्ये कार्यक्रम चालू आहे आणि एखादा आमदार खासदार आला आणि त्याला गेटकीपरनी ओळखलं नाही, तो लगेच म्हणतो तुला माहिती आहे का मी कोण आहे? आमदार आहे म्हणतो. पण आमदार किती दिवस? 5 वर्ष. त्याच्यानंतर मग पद नाही, पदापेक्षा स्वतःला ओळखा. मग नाही तर मग आता ट्रॅफिक रस्त्यावरून जाताना ट्रॅफिक पोलिसांनी अडवलं तर लगेच त्याला म्हणतो फोन लावू का? फोन लावू, SP साहेबाला फोन लावू का? कोण आहे म्हणतो मी. म्हणजे आपण दोन्ही बाजूने बोलतो का ट्रॅफिकवाले, ट्रॅफिक पोलीस व्यवस्थित काम करीत नाही आणि त्यांनी जर त्या ट्रॅफिकवाल्याने अडवलं तर पुन्हा त्याला रूप दाखवायचं का फोन लावू, स्वतःमध्ये काय आहे. म्हणून हे शिवाजी राजांच्या काळात असे नियम जर कोणी तोडले असते तर, कारण ही लोकशाही खऱ्या अर्थानं छत्रपतींनी सुरू केली. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्या घटना लिहिताना बाबासाहेबांनी सांगितलं की ही छत्रपतींच्या विचारावर आहे. म्हणून ही जी लोकशाही आहे खरं फक्त गरज नीतीची आहे, सच्चा कार्यकर्त्याची आहे. म्हणून सरंजामशाही नंतरचे ही छत्रपती आजच्या लोकशाहीतसुद्धा प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थान करून येत. त्याचं कारण ते. माझा अजून एक प्रश्न असा राहील की बाळासाहेबांची आपली शेवटची जी भेट झाली, आपली फॅमिली तिथं होती, पूर्ण परिवारासोबत तुम्ही तिथं भेटला, काय कानमंत्र दिलता बाळासाहेबांनी आणि बाळासाहेबांचा कोणता असा विचार आपल्याला आवडायचा की ज्या प्रेरणेने तुम्ही काढला? त्यांचं एकदम प्रत्येक गोष्टीचं स्पष्ट वक्तेपणा. मग मी बाळासाहेबाच्या पोवाड्यात बी स्पष्ट वक्तेपणा साहेबांचा, बाळासाहेबांचा असं कडवं लिहिलं होतं. कारण ती भेट झाली माझी 49वी शेवटची भेट. ही 13 मार्च 2012 या दिवशी. त्याच्या अगोदर 3 वर्षे मातोश्री बंद झालं मला पूर्णपणे. ते का झालं बंद? म्हणजे एका जणाला मी असंच मातोश्रीवर नेलं, मी अनेक जणांना नेलं आणि फोटो काढला कॅसेट प्रकाशांच्या वेळेला. मध्ये मी, इकडून तो माणूस आणि इकडून बाळासाहेब, आणि त्यांनी फार मोठं प्रेम करून घरात लावली. आणि कोणी आलं का ते म्हणायचे बाळासाहेब हो, म्हणजे तुमचं काही काम करून देऊ का? हो लगेच. आणि असं करून बऱ्याच लोकांकडून त्यांनी पैसे कमवले, कितीतरी गाड्या घेतल्या. म्हणून तिथपर्यंत असा समज गेला की त्याच्यामध्ये मीही आहे. मग एक दिवस घोलप नाना, बबनराव घोलप, नाशिकचे आमदार, त्यांची मुलगी नयना घोलप महापौर होती. तिच्या बंगल्यावर मी गेलो, रामायण बंगल्यावर. तिथे एक जण आला आणि म्हणे तनपुरे महाराज का? म्हणलं हो. म्हणे तुमचं अल्बम आहे का? म्हणलं नाही. म्हणलं अल्बम थोडं घेऊन फिरतं ते. मग नाही पुढच्या वेळेस येताना अल्बम आणा. त्यांनी अल्बमवर एका फोटोवर बोट ठेवलं. म्हणजे हा माणूस जर तुम्ही मला दाखवला कुठं आहे तर मी जागेवर न हलता 15 लाख रुपये तुम्हाला देतो म्हणे. म्हणलं 15 लाखाचं मला काय सांगता हो? 20 लाख देतो ना. म्हणलं पैशाचं मला सांगतं काय तुम्ही हे? पण आज जरी सापडावं माहीत असतं तर दिलं असता. पण त्याचा एक मेहुणा होता आणि त्या मेहुण्याने माझ्या कॅसेटला संगीत दिलं होतं. म्हणून तो म्हणलं मला न येताना याला घेऊन जा मातोश्रीवर. आणि तेवढ्याचा गैरसमज झाला आणि मग मी राहुरीला निघून आलो. ते बाबा 20 लाख तुम्हाला कडू वाटते? म्हणलं 20 लाखाचं काय करतं, मला फरक नाही पडत म्हणलं. आणि मग घरी पोहोचल्यावर दुसऱ्या दिवशी यांचा रवी म्हात्रेंचा फोन आला मातोश्रीहून, या म्हणे विजय तनपुरे आता साहेबांनी तुम्हाला बोलवलं. आणि मग मी गेलो 13 मार्च 2012ला. मग 11 वाजता सगळं कुटुंब घेऊन गेलो. फार आनंद झाला. मागचं काहीही ते काही बोलले नाही. म्हणजे लगेच तिथंच क्लिअर झालं ना. जर तसं काय एवढ्या छोट्या मोठ्या गोष्टी बाळासाहेब लक्षात, हो ते त्यांच्या लक्षात असायचं. मला एकदा स्मिताबाईंनी 30,000 रुपये दिले, थापाने एकदा 10,000 रुपये दिले. म्हणलं का? तर म्हणे साहब ने कहा है आपको आने जाने के लिए लगते होंगे. म्हणजे इतकी बारीक गोष्टीवर त्यांचं लक्ष राहायचं. आणि मग ती भेट झाली. नंतर पण माझी 49वी होणारच होती. 19
मी त्या दिवशी जवळजवळ 10 चॅनलला मुंबईमध्ये गेलो होतो अंत्ययात्रेला, तेव्हा मी बरेच चॅनलला बोलत होतो ते की 19 नोव्हेंबर 2000 ह्या कितीला हे आत्ता 2012ला बाळासाहेब गेले, तेव्हा माझी भेट होणार होती पण नाही झाली. 17 नोव्हेंबरला साहेब गेले, नाही तर बरोबर माझ्या 50 भेटी पूर्ण झाल्या असत्या. आणि प्रत्येक भेटीत, कारण मोठ्या माणसाच्या कृतीमध्ये फार मोठा अर्थ भरलेला असतो, आपण ते फक्त कळून घ्यायचा असतो आणि त्यांच्या सानिध्यात एक एक गोष्ट कळत जाते, तेव्हा ते आयुष्य कसं उलगडलं जातं. कारण त्यांचाही पोवाडा जेव्हा केला की बाळासाहेब 8 वर्षाचे होते, श्रीकांत ठाकरे एक 6 वर्षाचे होते, हे आणि 5 बहिणी. हे बाळासाहेब एक आई गेलेली आणि वडिलाला अर्धांगवायू झालेला, ते अंथरुणावर पडलेले, त्या सावरकर सदनाच्या तिथे राहत होते ते. तर 80 रुपये त्या खोलीचं भाडं थकलं होतं. म्हणजे दरवाजावरती माणूस म्हणत होता खोलीचं भाडं द्या, म्हणजे बाळासाहेब खोलीचं भाडं भरतील का आईला अंत्यविधीला नेतील का वडिलाला दवाखान्यात नेतील का घरात भाऊ बहिणींना खायला देतील. 8 वर्षाचे बाळासाहेब. ही परिस्थिती कोणाला सांगितलं नव्हतं त्यांनी. मग त्या पोवाड्यात तो मला सांगितलं आणि तो मी पोवाड्यामध्ये 95ला त्याला त्या पोवाड्यामध्ये कोणता हाच प्रसंग आवडला का? आणि फार रडले ते. आणि काय होता ते जरा का ते तुमच्या आवाजामध्ये एक का बाळासाहेबांनी 8 वर्षाचे बाळासाहेब करतील काय. मग मी तिथं कडवं टाकलं का दादांचा मित्र तो आला, शहा होते त्यांच्या नावाला. आणि दादांचे ते मित्र आले, त्यावेळेस त्यांनी 100ची नोट आपल्या खिशातून काढली आणि ती त्या घरमालकाला दिली. आणि अशा प्रकारे बाळासाहेबांचं संकट टळलं. म्हणजे आज तेव्हा मी पोवाड्यात म्हटलं होतं का आज महाराष्ट्रातल्या लाखो तरुणांचा कुटुंबाचा आधार असलेल्या बाळासाहेबावरती बेघर होण्याचा प्रसंग आला होता. याच्यावर सहजासहजी कोणाचाही विश्वास असणार नाही. आणि तो बाळासाहेबांनी सुद्धा तो प्रसंग आजवर कोणालाही सांगितला नव्हता. कॅसेटमध्ये आहे हो, पोवाड्यात 95 साली कॅसेट जी सगळीकडे 5 लाख त्या रिलीजलाच त्या विकल्या गेल्या होत्या फिनसच्या. म्हणजे तेव्हा जर मी म्हटलं असतं 1 रुपया रॉयल्टी द्या, तर त्या काळी 95लाच मला 5 लाख रुपये विनसकडून मिळाले असते. पण मला पैसा हे माझं अंतिम ध्येय नाही आहे. त्याच्यामुळं असं या गोष्टी फक्त बाळासाहेबांच्या प्रत्येक कृतीतून शिकत गेलो, माणूस कसा जोडावा आहे. सर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्रातून तरुणांनी यशस्वी कसं व्हावं हे शिकवणारा पोवाडा तुम्ही बनवला, त्याविषयी थोडीशी माहिती. हो, त्या पोवाड्याला नाव दिलं यशाचा नवा मंत्र शिवतंत्र. आमचे मित्र आहेत दत्ता सोनवणे यांनी ते पुस्तक लिहिलं आणि त्याच्यावर तो पोवाडा लिहिला. आपल्याला वाटतं बस अफजल खान मारला आणि शाहिस्ते खानाचा कोटाला पाडला आणि झाले शिवाजी महाराज. त्यांनी प्रत्येक क्षणाक्षणाचं नियोजन केलं होतं. आपण किमान तासाचं तरी करावं म्हणून त्या पोवाड्यामध्ये फार मी लहानाल्या लोअर KGच्या विद्यार्थ्यापासून तर PGच्या विद्यार्थ्यापर्यंतचं आणि व्यावसायिक उद्योजक व्यापारी पत्रकार सगळ्यांना तो लागू होईल असा विषय की आपल्या दिवसभरातली प्रत्येकाची वाया जाणारी तास प्रत्येकाने शोधायचे. तर किमान 4-5 तास एक्स्ट्रा आपले जातात प्रत्येकाचे. म्हणजे 2-2.25 महिने आपल्याला वर्षभरात एक्स्ट्रा जातात. त्याचा जर आपण व्यवस्थित वापर केला तर निश्चितच आपण त्या यशापर्यंत पोचू शकतो. आणि मी केला त्याचा, मी तसं जगतो. कारण एकाने मला फुफ्फुसाचा त्रास झाला मागच्या वर्षी. 8 महिने डॉक्टरांनी सांगितलं की आता कार्यक्रम बंद करायचे. तर जरी बाकीच्यांना काही असतात तर त्यांना ते विशेष वाटायला लागलं काय 8 महिने कार्यक्रम बंद, मुळा प्रवाराची नोकरी नेहमी जगतं आहे कसं काय. मग मी छत्रपतींचं मी जर नुसतं सांगत नाही तर आत्मसात करतो की ज्या वेळेला 3 एप्रिल 1680ला शिवाजीराजे या जगातून गेले, त्यांनी 300 किल्ल्यावर 1 वर्ष पुरून एवढं पाणी, 1 वर्ष पुरून एवढं दारुगोळा, 1 वर्ष पुरून एवढं धान्य साठा ठेवला की त्यांना माहीत होतं की माझ्या मृत्यूनंतर औरंगजेब प्रत्येक किल्ल्यालाच वेढा देईल. मग माझ्या मावळ्यांनी लढायचं कसं. म्हणलं ते तर छत्रपती होते, पण म्हणून त्यांनी 1 वर्षाचं नियोजन केलं. पण मी माझ्या खाजगी आयुष्यामध्ये 2.5 वर्षाच्या पुढील नियोजनात असतो. कारण तहान लागल्यावर आड खांदत नाही. आधीच आड खांदलेला असला आणि मग आपणही विहिरीतलं पाणी प्यायचं आणि दुसऱ्यालाही पाजायचं. मग ह्या छत्रपतीच्या चरित्रातून काही ना काही शिकावं. आणि मी तर जास्त नाही, जे का शिवचरित्रातून आजकालच्या तरुण पिढींनी एकच शिकलं ना जरी का बा आपल्या आईवडिलाचा जन्मदात्या आईवडिलाचा सन्मान कसा करावा, एवढी पिढी जरी आमची शिकली ना तरी त्याचं जीवन स्वतःचं उद्धरून जाईल. का शिवाजीराजे आपल्या वडिलाला भेटायला जेजुरी गडाच्या पायथ्याला गेले, त्यावेळेस अनवाणी गेले शिवाजीराजे आणि आपला जिरेटोप काढला, शहाजीराजांच्या चरणावर ठेवला
ठेवला आणि सांगितलं, आबासाहेब आत्तापर्यंत जे जे कमावलं ते तुमच्या चरणी अर्पण. आणि मग शहाजीराजांना पालखीत बसवलं. मग शिवाराजांनी पालखीला खांदा दिला. म्हणजे मग कुठं आपल्या वडिलाच्या पालखीला खांदा देणारे छत्रपती आणि कुठं आजकालच्या म्हाताऱ्या बापाला लाथा घालणारा आजकालचा मुलगा. म्हणून पोरांनी फार काही नाही तेवढं जरी शिकले का आई वडिलाचा सन्मान कसा करावा. आणि म्हणून म्हणलं हा पोवाडा ज्याचं प्रकाशन कोणाच्या हस्ते करावं, तर म्हणलं त्यात तोलामोलाचा तेवढंच त्यागी व्यक्तिमत्व पाहिजे. म्हणून मी डॉक्टर प्रकाश बाबा आमटेंच्या हस्ते त्या सीडीचं प्रकाशन केलं आणि त्यांनाही दुबईला 5 दिवस मी घेऊन गेलो. आणि अशा प्रकारे ते प्रकाश बाबांचंही सानिध्य मला लाभलं की ज्या माणसाच्या आयुष्यामध्ये त्याग आणि त्याग आणि त्यागच आहे. सर तुमचे दुबई, सिंगापूर सारख्या अनेक देशात प्रोग्राम झाले, पण तिथले जे लोक आहेत त्यांना आपला मराठी पोवाडा कळतो का? नाही, तिथं ऐकणारे सुद्धा महाराष्ट्रीयनच लोक आहेत. असे आशिया खंडातल्या 120 देशामध्ये महाराष्ट्र मंडळ आहेत. आता अमेरिकेसारख्या ठिकाणी वेगवेगळ्या राज्यात किमान 3000, 4000, 5000 असे लोक आहेत. आता आफ्रिकेमध्ये माझा कार्यक्रम झाला तर तिथे महाराष्ट्रातले फक्त 42 लोक होते. बाकीचे UP, बिहार, मध्य प्रदेश, MP असे सगळे होते. आणि तिथले जे कारण तिथं लोकशाहीसारखंच राज्य आहे. तिथले एक मुस्लिम होते, ते राजेसुद्धा त्या कार्यक्रमाला आले होते. मग त्यांनी सांगितलं की कसं करायचं. मग मी हिंदी भाषेत तो कार्यक्रम केला आणि त्याला नाव दिलं वसुधैव कुटुंबकम. आणि मग आता दुबईमध्ये मराठीच केलं कारण 5500 लोक त्या कार्यक्रमाला होते. आताही पुन्हा 30 नोव्हेंबरला दुबईत आहे, 15 सप्टेंबरला पुन्हा दुबईमध्ये अबुधाबीला आहे. संत नामदेव महाराजांची पुण्यतिथी 15 सप्टेंबरला दुबईमध्ये करण्याचं भाग्य मला मिळते. आणि आगामी 4.5 वर्षामध्ये तब्बल 45 देशांमध्ये माझे वेगवेगळे ठिकाणी कार्यक्रम होत आहेत. की या कार्यक्रमात छत्रपती, एकजण तरी मला म्हणला तुम्ही छत्रपतींना कुठं कुठे घेऊन गेले. म्हणलं नाही, मला छत्रपती घेऊन गेले. म्हणलं ते मी त्यांना नेणारा कोण आहे असा. सर माझा थोडा वेगळा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराज यांनी कधी जातीपातीचं राजकारण केलं? कारण मला हा प्रश्न असा याच्यासाठी विचारावासा वाटतो कारण आजकालचे राजकारणी जर आपण पाहिले तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन ते राजकारण करतात, पण खरेच छत्रपती शिवाजी महाराजांचे गुण त्यांच्यामध्ये आपल्याला दिसतात का? म्हणजे जर का आपण महाराजांचं बघितलं, महाराजांनी कधीच राजकारण केलं नाही जातीपातीचं. 18 पगड जातीला सोबत घेऊन त्यांनी राजकारण केलं. 18 पगड जातीवरती ला न्याय दिला त्यांनी. परंतु आजकाल आपण पाहतो की शिवाजी महाराजांचा फोटो ठेवायचा, शिवाजी महाराजांचा पुतळा ठेवायचा, जय भवानी जय शिवाजीच्या गोष्ट द्यायच्या, शिवाजी महाराज की जय म्हणायचं, झेंडे फडकवायचे आणि राजकारण सुरू करायचं. परंतु शिवाजी महाराजांसारखं हे राजकारणी 18 पगड जातीला सांभाळतात का? नाही ना सांभाळत. आणि खरं तर छत्रपतींच्या स्वराज्यामध्ये कुणालाही त्याची जात विचारली जात नव्हती. मग ज्यावेळेस राजांचा राज्याभिषेक झाला त्यावेळेस राजांनी प्रत्येकाला त्याच्या पात्रतेप्रमाणे दिलं. आणि त्याच वेळेला राजाचं लक्ष गेलं कोपऱ्यामध्ये उभ्या असणाऱ्या एका मुसलमान समाजाच्या पोराकडे. काय नाव त्याचं? मदारी मेहतर. आग्र्याच्या कैदेमध्ये राजांच्या बरोबर होतं तेव्हा या मदारीचं वय 8 वर्षाचं होतं. शंभू राजाला सोबतीला असावं म्हणून त्याला नेलं होतं. आणि त्यानंतर राजे सुटून आल्यानंतर मदारीला परत महाराष्ट्रात यायला तब्बल 8 वर्ष लागले. तेव्हा मदारीचं वय 16 वर्षाचं झालं. राजगडावर मदारी आल्यानंतर त्याला समजलं की 8च दिवसांनी रायगडावर राजांचा राज्याभिषेक आहे आणि तो तिथून चालत आला. आणि मग राजांनी प्रत्येकाला दिलं. मी तर ते सांगतो की अगदी छत्रपतीच्या काळापासून आत्तापर्यंत आमचा भारत देश हा प्रामाणिक मुसलमानाच्या प्रति आदरच करत आलेला आहे. आपण जर संगीताच्या क्षेत्राबद्दल पाहिलं तर यार रहमान आहे, कुणी नाकारले त्यांना. क्रिकेटच्या क्षेत्राबद्दल आपण विचार करायला गेलं तर आमच्या श्रीरामपूरचा झहीर खान आहे, युसुफ पठाण आहे, मोहम्मद कैफ आहे, इरफान पठाण आहे, कुणी नाकारलं त्यांना. पण एवढंच नाही तर आम्ही आज छातीला हात लावून सांगतो की आमच्या देशाचे राष्ट्रपती होते APJ अब्दुल कलाम आणि आत्ताही या भारत देशाचे उपराष्ट्रपती एक मुसलमानच आहे. काही दिवस का होईना अजून पण मुसलमानच आहेत, हमीद अन्सारी. म्हणून राजांनी त्या मदारीला जवळ बोलवलं आणि मग विचारलं मदारी काय हवं आहे तुला. तेव्हा त्या मदारीनं सांगितलं राजा समद स्वराज्य तुम्ही आमच्या पदरात टाकलं आहे, द्यायचंच झालं तर या मुसलमानाच्या पोराला एकच द्या
की तुमचं जे सिंहासन आहे त्याची चादर बदलण्याची व्यवस्था, एवढंच दान या मुसलमानाच्या पदरात घाला. आणि त्यावेळेला राजांनी ती शाल मदारीला घातली आणि तेव्हापासून सत्कार करताना शाल देऊन सत्कार केला जातो आणि मग शाल, हार आणि नारळ दिलं जातं, म्हणजे शहाना. आणि तेव्हापासून ते चालत आलं. आणि मग गद्दार हिंदूच्या पेक्षा तो प्रामाणिक मुसलमानाचा पोऱ्या इतिहासामध्ये श्रेष्ठ ठरला आणि आम्ही व्यासपीठावरून त्याचे गोडवे गात राहतो. कारण शिवाजी राजांनी कधीही जात विचारली नाही आणि जातीपाती या नंतर आहेत. ज्यावेळेस परमेश्वराने एकच निर्माण केला तो माणूस आणि मी पहिल्यापासून जगत आलो आहे मानवता, एवढाच एक धर्म मला कळतो. आणि म्हणून अनेक मुस्लिम, प्रत्येक धर्मातली माणसं माझी बरोबरीची आहेत. कारण तुम्हाला सांगून जातो, आता तो विषय निघाला, हिंगोली आता जिल्हा झाला, हिंगोलीमध्ये माझा कार्यक्रम होता आणि तिथे इन्स्पेक्टर पठाण नावाचे इन्स्पेक्टर मला गेस्ट हाऊसवर सांगायला आले की महाराज म्हणे तुम्ही असं काही प्रक्षोभक बोलू नका, इथं दंगा होणार आहे. आणि ऐकायला बसलेले मध्ये हिंदू आणि साईटला सगळे मुसलमान लोक आणि BSFचे जवान, पोलीस वगैरे सगळे. का मी काही वेगळं बोललो का लगेच अंडे बट्टे तंबाटे असं मारायला सुरुवात करायची असं तयार. पण मी जेव्हा हे मुस्लिमांचं राजाच्या प्रती असणारं प्रेम सांगायला लागलो, ते सगळ्या वस्तू मागं गेल्या. आणि मग गफूर भाई की तरफ से 501 रुपये, इस्लाम अमके भाई की तरफ से 101 रुपये असे सुरू झाले. आणि तिथल्या हिंगोलीतल्या मुसलमानांनी मला पार असं डोक्यावर घेऊन नाचले. म्हणजे इतकं असं काहीच नसतंय. कारण शेवटी साईबाबांनी तेच सांगितले, सबका मालिक एक आहे. फक्त त्याला वेगवेगळी नावं दिले. कोणी अल्लाह म्हणते, कोणी ईश्वर म्हणते, कोणी येशू म्हणते, कोणी पैगंबर म्हणतं, कोणी काही म्हणते. पण मी तर जगतो फक्त मानवता. मग इतके जर का आपण बघितलं राजाच्या इतिहास जर का पाहिला तर मुस्लिम समाजाचे इतके जण, म्हणजे तोपाचा प्रमुख मुस्लिम समाज होता, सर्व काही हे होतं. मग आत्ताचे राजकारणी असे का वागतात? हे दुर्दैव नाही म्हणावं का? दुर्दैवचे, कारण त्यांना शिवाजी राजे कळलेच नाही. शिवाजी राजे कळण्यासाठी काही दिवस जावे लागतात. नुसतेच असे शिवाजी महाराज की जय जय भवानी म्हणून मी त्या शिवतंत्र पोवाड्यामध्ये गाणं टाकलं की जय भवानी जय शिवाजी म्हणत बसू नका, शिका मुलांनो शिका, काहीतरी याच्यातून नवीन शिका, असं त्या सीडीमध्ये गाणे टाकलेत मी. आणि हे नुसतेच शिवाजीचं नाव घ्यायचं, पण जर त्यांचे विचार आचरणात आणायचे नाही तर अशाने कधीही शिवाजी राजे या जगाला समजणार नाहीत. पण प्रत्येकाची ती जबाबदारी की शिवाजीला पहिल्यांदा आत्मसात करा, पूर्णपणे आपल्यामध्ये रुजवा. आणि मग जेव्हा राजकारण करायला किंवा कुठलंही काम करायला जाताल तेव्हा प्रत्येक ठिकाणी जर शिवाजी राजाला समोर ठेवून आपण त्यांना आठवून ठेवलं तर निश्चितच आपल्या हातून चांगली कृती किंवा चांगलं कार्य झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या सर्व राज्यकर्त्यांनाही माझी विनंती आहे की आपण शिवजयंतीपुरतंच छत्रपतींचा विषय मर्यादित न ठेवता त्यांचं जलसंधारणाचं काम असेल, त्यांचं शेतीविषयक असेल, इंजिनियर शिवाजी आपण वेगळ्या पद्धतीने पाहू शकतो की तेव्हापासूनचे आत बांधलेले किल्ले आत्तापर्यंत शाबूत आहेत. म्हणजे आत्ता आपण 2 महिन्यात बांधलेला पूल लगेच कोसळून जातो. म्हणजे ही किती समाजाशी प्रतारणा करतो. म्हणून ह्या शिवाजी राजाच्या चरित्रातून एक एक गोष्टी जर घेतल्याने, अरे शिवाजी राजांनी एवढे किल्ले बांधले पण कुठेही नाव नाही दिलं की छत्रपती किल्ला, की जिजाऊ माँसाहेब किल्ला. आम्ही साधी मोतारी बांधतो तर त्याच्या खाली लिहून ठेवतो की आमच्या सौजन्याने, म्हणून या गोष्टी पाळाव्या. नुसतं गड नाव घेतलं तरी आपल्या लक्षात येते का गड म्हटलं की शिवाजी राजे येतील. फक्त प्रामाणिकपणे काम करावं, नक्की त्याचे रिझल्ट चांगले मिळतील. सर, अशा माते फिरू लोक जे असतात जे तरुणांना भडकवतात, या तरुणांसाठी काय तुम्ही संदेश देऊ इच्छिता? तरुणांनी एकच करावं की त्याच्यावरच माझं गाणं आलेलं आहे, ऐक जनाचे कर मनाचे परबुद्धीने वागू नको, सावाचं जग शिंदळाचं जग जगाच्या मागे लागू नको. म्हणजे शिवाजी राजांनी जर तेव्हा त्या लोकांना विचारायला गेले असते का असं असं करायचं बाबा, आपल्याला स्वराज्य निर्माण करायचं, तेव्हा लोकांनी काय सांगितलं असतं काय शिवाजी तू असं काही उद्योग करू नको, तुला सगळं आहे, तुझं सगळं कशाला उद्योगात पडतो, मजा कर आयुष कर. मग असंच झालं असतं ना. आणि मग शिवाजी राजांनी त्यांचं ऐकलं असतं तर हिंदवी स्वराज्य निर्माण झालं नसतं. मग तुम्ही जर लोकांना विचारायला गेले तर एक तर तुमचं काम होणारच नाही आणि एक तर तुमची केस कामातून जाईल. आणि त्याच्यामुळं असं काही करण्यापेक्षा स्वतःच्या मनाला विचारा मी काय करतो. आणि जवळजवळ 45 मिनटं जर एका ठिकाणी बसलं तर आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्यालाच मिळत असतं आणि मग तो रस्ता आपल्याला मिळतो. मग याच्यावर मला एक असा एक म्हणावंसं वाटतं की तरुणांना की रास्ता अगर खूबसूरत है तो पता करो कि किस मंजिल तक जाता है.
रास्ता अगर खूबसूरत है तो पता करो किस मंजिल तक जाता है, लेकिन मंजिल अगर खूबसूरत है तो रास्ते की पर्वा मत करो, चलते रहो. म्हणून तरुणांनी चालत आलेल्या प्रत्येक संकटाला पायरी करत चला आणि असं करीत राहिल्यानंतर एक दिवस असा येईल की तुम्ही त्या यशाच्या ठिकाणी पोहोचताल. कारण नुसतं जय शिवाजी जय भवानी म्हणण्यापेक्षा याच्यामध्ये जय म्हणजे प्रेरणा आणि शिवाजी म्हणजे ध्येय असा अर्थ घ्या आणि ती प्रेरणा घेऊन त्या ध्येयापर्यंत वाटचाल करा. पैशाला साधन बनवा आणि यशाला साध्य करा, तर निश्चितच तुम्ही यशाच्यापर्यंत पोहोचलेले असाल. ही काळ्या दगडावरची रेष आहे, पण मात्र यशाला शॉर्टकट नाही, हा माझा अनुभव आहे. सर, शिवाजी महाराज हे 18 पगड जातीचे राजे होते, परंतु आतापर्यंत जे महापुरुष होऊन गेले त्यांना एका विशिष्ट धर्माने किंवा एका विशिष्ट जातीने वाटून घेतलं. तर महाराजांबद्दल तुम्ही काय सांगताल? मग हेच तर होतं ना. आता सावता महाराज पाहिले का माळी समाजाने वाटून घेतले, ज्योतिबा फुले माळी समाजांनी वाटून घेतले, संतांची वाटणी केली, महाराणा प्रताप एक दुसऱ्यांनी वाटून घेतले, शिवाजीराजे. पण ह्या लोकांनी कधी असा द्वेष भाव ठेवला नव्हता. आणि मग तसं करीत राहिल्याने काय होतं की आपल्याला जर खरंच ही काळाची गरज आहे की 18 पगड जाती ह्या मराठा आहे. मागे मराठा आरक्षणाची जी आंदोलनं झाली जिल्ह्यामध्ये, त्यावेळेस व्हॉट्सअपवरती माझी पोवाड्याची क्लिप फार गाजली. हा लाखो लोकांनी ऐकली. मग मी त्याच्यामध्ये मराठा या शब्दाची व्याख्या सांगितली की मराठा या शब्दाला इतकी व्याख्या संकुचित नाही की साळी कोळी हरिजन गिरिजन सुतार लोहार चर्मकार धनगर बनगर बंजारा भिल्ल कैकाडी मारवाडी गुजर हे सगळे 18 पगड जाती हे मराठाच आहे. मराठा ही वेगळं, मराठा हे साम्राज्य आहे. म्हणजे मराठा अशी काही जात नाही आहे. आणि मग ह्या सगळ्या जर भारत देशाला जागतिक महासत्ता बनवायची असेल तर या 18 पगड जातीला एक ना एक दिवस एका व्यासपीठावर एका छत्राखाली यावंच लागेल. आताचे वेगवेगळ्या संघटना निघतात, वेगवेगळे ध्वज हातामध्ये दिले जातात. ही विघटनाची जी भूमिका आहे ती घ्यायला नको आहे, कारण ही समाजामध्ये एक प्रकारचं विष पेरलं जातं आहे. एकच कुठलं तरी आपण एक ध्येय असावं आणि एका ध्येयानं प्रेरित होऊन जर एकत्र आले तर निश्चितच आपला भारत देश हा जागतिक महासत्ता बनू शकेल. शिवाश्रम आपण तयार करतात त्याविषयी थोडक्यात आपण कळवा की नेमकं त्याच्या मागचा उद्देश काय. आता 3 डिसेंबर 2016ला शिर्डीमध्ये त्या शिर्डीच्या विमानतळाजवळ त्याचा भूमिपूजन झालं. त्या शिवाश्रमामध्ये महाराष्ट्रातला कुठलाही अपंग वृद्ध कलावंत, त्यानंतर ज्या आईवडिलांना त्यांची मुलं सांभाळत नाहीत अशी लोक राहतील, अपंगही राहतील. आणि अपंग येऊन नुसते खातील नाही, कारण कष्ट तो सभी को करने पड़ते हैं. भगवान सिर्फ लकीरें देता है लेकिन रंग अपने को भरने पड़ते हैं. म्हणून मी याच्यातून एकच डोक्यात ठेवलं की मी इथं कार्यक्रम माझे चालूच आहेत. मग कार्यक्रम करून असे काय करणार आपण, गाड्या घेऊन बंगले बांधून मरून जाईल. मग असं मरण्यापेक्षा जर तसं मेलं, शिवसेना प्रमुखांनी दिलेलं हे बोनस आयुष्य आहे, तर त्याच्यावरही तुकाराम महाराज म्हणतात की तुका म्हणे एका मरण्याची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. खरं तर वृद्धाश्रम असायलाच नाही पाहिजे, पण दुर्दैवानं ते होत आहेत. कारण जर मुलींना ज्यावेळेस आपण मुलांना सांगतो आईबापांना सांभाळा, तसंच आपल्या मुलीला जर सांगितलं की ज्या बाई तू ज्या घरामध्ये सून म्हणून जाशील त्या सासू सासऱ्यांना जर आईवडील म्हणून मानलं तर ही वृद्धाश्रम बंदच पडतील. मी काल परवा व्हॉट्सअपला ते सोडलं की 7वा वेतन आयोग जेव्हा देणार आहे, तुम्ही जर त्याच्यात सांगा की जो आईवडिलांना सांभाळणार नाही त्याला 7वा वेतन आयोग देणार नाही. दुसऱ्या दिवशी 99% वृद्धाश्रम बंद पडलेले आपल्याला दिसतील. असं ते शिवाश्रम, त्याच्यामध्ये फक्त स्वाभिमान शिकवला जाणार आहे. आणि शिर्डीतच करण्याचं कारण की शिर्डी ही जगाशी कनेक्टेड आहे आणि जवळजवळ 34 देशामध्ये माझे मित्र आहेत. सर्वांच्या सहकार्याने विजय तनपुरेचं तिथं काही नाही, फक्त विजय तनपुरे एक वॉचमॅन आहे आणि काम माझं झाल्यावर मलाही या जगातून निघून जायचं, पण ते गेल्यानंतरही माझ्यानंतरही अव्याहतपणे ते काम होतच राहावं. कारण आता इथून पुढं कोणी पोलिओने अपंग होणार नाही. जे आहे त्यांचंच आयुष्य कसं शेवटपर्यंत जाईल याच्यातूनच ते. आणि म्हणून त्यांनी प्रत्येकाने काम करावं, तिथं कमवावं आणि स्वाभिमानानं जगावं, हीच शिवाश्रमाची एक संकल्पना आहे. आणि म्हणून महाराष्ट्रभर आता 1 वर्ष मी हीच संकल्पना घेऊन मी महाराष्ट्रभर मोफत शिवचरित्रातून मी बी घडलो तुम्ही बी घडा असा संदेश घेऊन फिरणार आहे. माझा शेवटचा प्रश्न, येणाऱ्या काळात आपण कोणते पोवाडे घेऊन येणार आहात आणि जाता जाता एक छोटासा पोवाडा आम्हाला ऐकायला आवडेल. या आठवड्यात मी पुण्याहून येताना या महाराष्ट्राचं एक भूषण अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांच्याकडे आयुष्यातली पहिली भेट माझी.
आणि जवळजवळ 3 तास त्यांच्याशी बसलो. त्यांनाही बरं वाटलं का मी आलो, आणि नशीब माझं की ते माझं नाव ऐकून होते आणि मग त्यांनी स्वतः पोहे केले. मग मी म्हटलं, मी माई तुमचं सगळं वाचलं आहे, ऐकलं आहे ना, आता तुमच्या जीवनावर मी पोवाडा करतो आहे. कारण चित्रपटाच्या माध्यमातून त्यांचा इतिहास समजला, पुस्तकाच्या माध्यमातून. पण मी म्हटलं, माई सगळेच चित्रपट पाहतात असं नाही, सगळेच पुस्तक वाचतात असं नाही, आणि सगळ्याला तेवढा वेळ असतो असं नाही. पण आपण आत्ता पोवाडा जर केला तर ती ऑडिओ गाडीत प्रवासात असताना सुद्धा प्रवासही होतो, ऐकलं तो सिंधुताईंचा पोवाडा. लवकरच त्याचं आता लिखाण चालू आहे, त्याचं रेकॉर्डिंग होईल, माईंच्या हस्ते त्याचं प्रकाशन होईल. आणि पण तुमच्यासाठी जाता जाता एक पोवाडा छत्रपतींच्याच जीवनावरचा, की जर तुमच्यावर संकट आलं तर शिवरायांना आठवा. अनेक लोक देवाला आठवतात, अमक्याला आठवतात, मी सांगतो पण एकदा तरी शिवाजी राजांना आठवा. कारण या शिवचरित्रातून आत्तापर्यंत किमान 10,000 लोक व्यसनमुक्त झाली, दारू प्यायची बंद झालीत, आणि 8 ते 10 लोक आत्महत्या करायचे थांबलेत. म्हणून मी एका वाक्यामध्ये त्या पोवाड्यात असं म्हटलो की असताना तुम्ही संकटी मंद होते मती, आठवा तेव्हा शिवराया, आठवा तेव्हा शिवराया, बळ मनगटा तुम्हा द्याया, बळ मनगटा तुम्हा द्याया, शिवशक्तीच धरील छाया रजी जी जी, शिवशक्तीच धरील छाया रजी जी जी. धन्यवाद. आपण चर्चा करत होतो रोखठोक अशी चर्चा. डॉक्टर विजय तनपुरे महाराज. डॉक्टर, आपल्या शिवाश्रमाला ATV न्यूज तर्फे खूप खूप शुभेच्छा. आणि निश्चितच त्यांनी आज जी रोखठोक चर्चा केली आणि जे जातीपातीचं राजकारण सध्या देशात चालू आहे त्याच्यावरती जो प्रकाश टाकला ते अतिशय महत्त्वाचं आहे. पुढच्या वेळेस सुद्धा असंच एखादं प्रभावी असं व्यक्तिमत्व आपण घेऊन येणार आहोत. कुठेही जाऊ नका, पाहत राहा ATV न्यूज 24 तास. नमस्कार. ATV न्यूज कट्ट्याचे प्रायोजक आहेत कृष्णा कार सजावट. आपल्या स्वप्नातील कार सजवा आपल्या मनाप्रमाणे. झोपडी कॅन्टीन समोर अहमदनगर. सहप्रायोजक SG कायगावकर, SBI बँकेसमोर अहमदनगर. त्याचबरोबर सराफ बाजार अहमदनगर.